हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मनीषा जाधव ब्लॉग. फ्रेंड्स, आज माझ्या सासऱ्यांचा बड्डे आहे आणि आम्ही तो सेलिब्रेट करणार आहोत. खूप मजा करणार आहोत. आज त्यांना 84 इयर्स कंप्लीट झाले आहेत. पण तुम्ही जर त्यांना बघितलं तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही की खरंच त्यांना 84 इयर्स कंप्लीट झाले. कारण त्यांनी स्वतःला इतकं छान मेंटेन केलं आहे की त्यांना बघताना पण असं वाटतं की अरे बापरे, याच्यामध्ये किती एनर्जी आहे. म्हणजे त्यांचं रुटीनच इतकं छान आहे की काय सांगू तुम्हाला. ते रोज सकाळी 5 वाजता उठतात, व्यायाम करतात. त्यानंतर त्यांचं डाएट पण इतकं छान असतं. वेळेवर जेवायचं, मोजकंच खायचं, तेलकट तुपकट खायचं नाही, असे त्यांचं छान डाएट असतं. आणि मी तर म्हणते की मी त्यांच्यासोबत जर रस्त्याने चालायला लागले आणि त्यांनी जर जास्त फास्ट चालायला लागले तर मी त्यांना कधीच कवर करू शकत नाही. इतकं छान त्यांनी स्वतःला मेंटेन केलं आहे. टचवूड ते पुढेही वर्षानुवर्ष असेच राहावेत, अशीच मी देवाचरणी प्रार्थना करेन. आणि फ्रेंड्स, आता मी सर्व तिकडे बाहेर डेकोरेशन वगैरे चाललं आहे. माझ्या मिस्टरांना आणि मुलाला मी कामाला लावलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आम्ही छोटंसंच सेलिब्रेशन करणार आहोत आमच्याच घरामध्ये. आणि आम्ही त्यासाठी थोडंसं छान असं डेकोरेशन केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. चला तर. हे बघा फ्रेंड्स, इथे आमचं डेकोरेशन चाललेलं आहे. म्हणजे मिस्टरांना आणि मुलाला मी कामाला लावलं आहे. हे असं कसं लावलं? त्याला जरा चिटकवायचं होतं ना. त्या झालरमध्ये चिटकव. हां, नाही नाही, असं तिकडे मधोमध. पप्पा, 84 इयर्स कंप्लीट झाले तुम्हाला. 84 इयर्स कंप्लीट झाले. कसं वाटतं? काय वाटतं? एवढी वर्ष कशी गेली काय? आता बघा, हे वर्षाचे लाईफ जसं वेळ प्रसंग अडीअडचणी सगळ्या गोष्टीला आपण साथ देत गेलो आणि ते वाढवत गेलो आणि त्याचं आपलं लॉंग लाईफ मिळत गेलं. त्याप्रमाणे हे दिवस चाललेले आहेत. पुढचं भविष्य काय सांगता येत नाही. पण तुम्हाला बघताना वाटत नाही 84 इयर्स झाले म्हणून? हां, 84 इयर्स झाले असं वाटत नाही तुम्हाला बघून? छान मेंटेन केलंय तुम्ही. तसं तर काय वाटतच नाही अजूनपर्यंत. हां, तसं तर काय वाटत नाही मला. तुमचं रुटीन रोज रोज कसं असतं तुमचं रुटीन? म्हणजे सकाळी लवकर उठता, हां, व्यायाम करता, हां, हो की नाही? बरोबर. ते सांगा, असं बोला तुम्ही. सकाळी किती वाजता उठता रोज? मग आता काय भरोसा नाही. 3:30ला उठतो, 3:45ला उठतो, 4ला उठतो. जेव्हा डोळे उघडतील तेव्हा? हा, जेव्हा जाग येईल तेव्हा. अच्छा. उठल्यानंतर मग व्यायाम करायचा? त्याच्यानंतर मग आपलं विधी आटपून व्यायाम करत हा. बसायचं. कमीत कमी पाऊण तास व्यायाम करतो मी. आणि बैठक मारणं, जोर मारणं, अच्छा. हे शरीर हलवणं, सगळ्या गोष्टी, हातपाय हलवणं, सगळ्या गोष्टी करतो. अच्छा, म्हणून तुम्ही एवढं चांगलं मेंटेन आहात. हां. आणि खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित, आपली मोजकंच. जी चटणी मिरची आहे ती खाऊन पिऊन सुखी आहोत. हो, खरंच आहे. बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझे सासरे वाटतात का तुम्हाला 84 इयर्सचे? खूप छान मेंटेन केलं आहे त्यांनी स्वतःला. आता मी तुम्हाला माझ्या सासूबाईंना दाखवते. हां, या माझ्या सासूबाई आहेत फ्रेंड्स. आई, आज पप्पांचा बड्डे आहे, 84वा बड्डे आहे. तुम्हाला कसं वाटतंय? नाही, इतकी छान. वर्ष. छान वाटतं. इतकी वर्ष हसून खेळून मजा मौज करून गेली. एकंदरीत सगळं सुंदर आहे वातावरण. आतापर्यंत तर खूपच छान आहे. एवढी वर्ष पप्पांनी साथ दिली तुम्हाला. हो, दिली साथ. आम्ही एक दुसऱ्याला साथ दिली. वेप्रसंग आला, सुखदुःख आलं, अडीअडचणी आल्या, सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून घेतला एकमेकांना. हो. छानपैकी. हो. आणि पप्पांचं किती कंट्रोल आहे स्वतःवर. तुम्ही बघता एवढी वर्षापासून. खाणं पिणं म्हणा, व्यायाम, फिरणं हिंडणं, हो हो की नाही? हो, भरपूर आहे त्यांचा. फिरणं येणं जास्त आहे, चाल भरपूर आहे त्यांची. हो, चालण्यामुळेच ते एवढे मेंटेन आहेत, हो की नाही? हो. आई, अजून काय सांगू शकता पप्पांबद्दल? ते सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, त्यांचं फिरणं येणं चालू असतं, बाजारहाट करतात, थोडंसं मला कामाला मदत पण घरामध्ये करतात. अच्छा. असं. आणि पप्पांना व्यसन पण नाही कुठलं? नाही, व्यसन वगैरे काही नाही त्यांना.
हां, कोणतंच नाही व्यसन. ही खूप आजार चांगली पण- गोष्ट आहे. ही मेन तर व्यसन वगैरे असणं हे खरं तर माणसाला एक कमी करतं आयुष्य, आपण असं म्हणू शकतो कुठलंही व्यसन. हो. पण हे माझ्या सासऱ्यांना अजिबात कुठलं व्यसन नाही, या गोष्टीचा खूप आनंद आहे आम्हाला. आणि त्याच्यामुळेच ते आज इतकी वर्ष खूप छान राहिले आहेत. 84 इयर्स कंप्लीट केलेत. त्यामुळे काय आम्ही- म्हणालात, पुन्हा बोला. आमचं लव्ह मॅरेज आहे ओ हो. असं. अच्छा. आता 21 मेला आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला 56 वर्ष पूर्ण होती. 56ला पूर्ण होऊन 57 चालू आहे. हा 57 चालू होईल. अच्छा, छान छान. फ्रेंड्स, हे बघा माझ्या मुलीने काय आणलं आमच्यासाठी. बघू शकता तुम्ही, आम्ही दोघींनी पण घातलंय. काय म्हणतात सोन्याला? टियारा म्हणतात आज, कारण आज आहे मदर्स डे, म्हणून आज आम्ही ते पण सेलिब्रेट करणार आहोत. म्हणून माझ्या मुलीने खास आमच्या दोघींसाठी आणलेत. कसं दिसतं आम्ही तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, चला आता आम्ही जातो तयारी करायला. भेटूया थोड्याच वेळात. हाय फ्रेंड्स, हे बघा आम्ही तयार झालो. आता केक कटिंग करणार आहोत. ही माझी तयारी झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता माझे सासरे पण तयार आहेत, माझे मिस्टर पण तयार आहेत, सर्व रेडी झालेत. आणि माझी प्रिन्सेस पण आहे, तयार झाली. जरा प्रिन्सेस दाखव. ही बघा माझी प्रिन्सेस पण तयार झालेली आहे. आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत. तेव्हा तुम्ही काय कराल? झोपायला सांग. इथे कापा. केवढं थोपड बोलतंय ग. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. हॅपी बर्थडे पप्पा. हे काय किती लेटर दे? घे तू घे. काय तो हे? गाणी पण काय वाजतोय? व्हिडिओ मध्ये गाणी येत तशी लागते. काय बघा? खाऊन घ्या पूर्ण. हात कशी भरायचीस? अरे क्रीम चिटकलं ना काढताना. टाक पूर्ण टाक तोंडात. ते बघ कसं पडतंय. स्टॉप कर. त्या शर्टाला प्रतिफळ पडलं. तर आपण आता टियारा घालूया. आता हे मदर्स डे सेलिब्रेशन चालू होणार आहे. बघ माझा कसं लागलाय. पुढे पाहिजे पण मागे. पुढे ठेव, मागे कशाला.
असा तो जातो. ठीक आहे. नाही लावलं फुलवूया. डोक्यात हल्लं का? नाही तर आम्ही पण केक कापायचा. आई घ्या. थांब. कापू का? केकचा फोटो काढलेल ना? चला आता आमचं हे मदर्स डेचं सेलिब्रेशन चालू आहे. हॅपी मदर्स डे. विश यू हॅपी मदर्स डे. विश यू हॅपी मदर्स डे Thank you. टू बोथ दी मम्मीज. थँक्यू. पूर्ण खा. थांब. बाजूला वा ना तुम्ही. आलं का? तुमचा त्यांचा हात येतो. आई तुमची मम्मी इकडे आहे. खाली असं कर. साईश तुझा साईश तू इथून जा. तू पण ते पकड आणि दोघे उभे राहा. तुला ते देताना काढत असतं. ही तोंड खाऊन बघा. मोकळी पण झाली आई. तिला तोंड दरदड दिली लगेच तिने गपकन खाल्लं पण. खाल्लं नाही, तोंडातच आत म्हणजे. आणि तू थांब ना परत हे राहिलं हिंदी खाल्लं नव्हतं. थांब. केक बनवते की सिगरेट आहे. खा ते पडेल ना आई खा. खायला येत पण नाही ते हात. हे घे ना. बरोबर ना? थांब, Happy घे बरोबर, थांब. Mother's Day. ताळे. थांब थोडं. काढ फोटो काढते त्या. आई बघा. काय नाही बाप. हात. आता एक फोटो काढा. हे बंद करतो. कसा आहे छा केक? मस्त. कुठला आहे? छान. चॉकलेट ट्रफल एकदम. चॉकलेट ट्रफल आहे ना. छान आहे ना टेस्ट. हो, खूप सुंदर आहे. तुला कसा वाटला प्रिन्सेस? माय प्रिन्सेस. आम्ही आवडीने आम्ही खातो. परत घेतोय. बर्थडे बॉयला आवडला का? पप्पा केक कसा आहे? छान आहे ना? आवडला? तू नुसतं हास, काय बोलूच नकोस. चला आपलं आता बघा, केक आम्ही- कटिंग झालंय. आम्ही बघा अजून किती छान आहे. आम्ही सारखा घेतोय. आई घ्या तुम्हाला अजून. डिलिशियस. कॉन्टिनेंटल. प्रॉब्लेम होऊन जातो माझा. त्या दिवशी पण तसंच झालेलं. बघा केक खाते आता मनीषा मॅडम. सासूबाईंच्या बाजूला बसून. आणि त्यांचे हे पण आहेत बाजूला. आहो आमचे आहो आमच्या सासूबाई सर्व मदर्सना हे बघा. हॅप्पी मदर्स डे. तुमच्या दोघींकडून खूप खूप शुभेच्छा. असेच डे सेलिब्रेट करा, एन्जॉय करा लाईफमध्ये. आणि माझे ब्लॉग्स बघत बसा. फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत बाहेर. आज आमचा डिनर बाहेर आहे. हे चला झालं का? हो झालं. आई कुठे आहेत? पप्पा
आलेलो आहोत. आमच्या इथे एक नवीन हॉटेल सुरू झालं आहे, सुद्धा असं मी एक्सप्लोअर करतो आहे. बघूया इथे जेवण कसं वाटतं. सो आमच्या मम्मी साहेब मेनू बघतायत काय काय आहेत. काय भेटतंय का मेनूमध्ये? हां बघूया ना, भेटतं तर आहे मी. जे आपल्या फेवरेट काय जे आहे ते आपल्याला मिळतील का? मेनू चेक करते. फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे आम्ही फ्रेंड्स. आजी दुसऱ्याचा मेनू काय बघते मग. बड्डे बॉय बघा. बॉय मॅन बड्डे बॉय 84 इयर्सचा बड्डे बॉय. आधी झोपली काय याच्यामध्ये? हां थोडेसे खाली झाले डोळे. खाली बघत असतील मला वाटतं. नाही डोळ्यात झापडा गेली त्याची जास्त आली. फ्रेंड्स हे बघा आमचं स्टार्टर आलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय आहे हे पण मी विसरले. साईश काय आहे? चिली चीज चिकन आणि ठेचा चिकन. चिली चीज चिकन आणि ठेचा चिकन हा एक नवीन आयटम आम्ही आज ट्राय करतोय. आय होप की छान असेल तो. कसं वाटलं सोना? टेस्ट चांगली आहे? मस्त आहे. आई कसं आहे? अहो कसं वाटलं? छान आहे. मी पण ट्राय करते. बघूया कसं आहे. नवीन नवीन आहे जरा. खूप छान आहे फ्रेंड्स. ठेचा चिकन म्हटलं की बरोबर ठेच्याची टेस्ट आहे जरा आणि ठेच्यासारखंच. आपलं स्टार्टर खूप छान होते. आता आपण हे आहे मंचाव सूप. मंचाव सूप मी ट्राय करते. खूप छान टेस्ट आहे. छान आहे मंचाव सूप आहे. टेस्ट केलं सूप ट्राय कर. खूप गरम आहे, खूपच वाफ निघत आहे. पहिल्यांदा असं झालेलं आहे. स्टार्टर आमचं संपलं पण सूप आलेलं आहे. छान आहे. आवडलं? खरंच छान आहे मंचाव सूप. माझा रिटर्न ओढा. हे पण खाली डिश पण दिसते. छान आहे. मंचाव सूप खूपच छान आहे. स्टार्टर पण खूप छान. साईश डाळ घे. मला ते काय चुकीचं नाही बोलला. चुकीचं नाही बोलला काय. तू डाळ घे बोललेस तर तो घेतो बोलला. हा. म्हणून मी पण बघून जरा शॉक झाली. तिथे पळते का जरा? असं झालं आमचं आजचं सेलिब्रेशन. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही. आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही निघालो आहोत हॉटेलमधून आणि जेवणानंतर गोड तर झालंच पाहिजे म्हणून आम्ही डेझर्ट म्हणून आता आईस्क्रीम खायला निघालो आहोत. फ्रेंड्स आईस्क्रीम सगळ्यांचंच फेवरेट असतं. आमचंही खूप फेवरेट आहे. तर याचा माझ्या व्हिडिओचा एंड आज आईस्क्रीमने होणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.